हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? फाईन. चला मग आपण आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आज कंटिन्यू करूया. लास्ट लेक्चर्समध्ये आपण जे बघितले ते A to Z कन्सेप्ट तुमची आधी क्लिअर पाहिजे. आय थिंक आपला हा सेकंड लास्ट लेक्चर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? शॉर्टकट्स 5 ते 6, 5 to 6 शॉर्टकट्स बेस्ड ऑन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जे शॉर्टकट्स तुम्हाला CET आणि JEE मध्ये खूप कामाला येतील. ओके, चला मग लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2, लेक्चर 3 जे काही लेक्चर्स आपण आधी घेतलेत ते तुम्ही होप सो तुम्ही ते आधी परफेक्ट केले असतील. कारण आता आजच्या लेक्चरमध्ये थोडासाच कन्सेप्ट जास्त नाही. मी आधी बोललो होतो लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 खूप कन्सेप्च्युअल आहे. कारण बाकीचे जे लेक्चर्स आहेत लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4 ते प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये A to Z. ते प्रॉब्लेम्स मॅक्सिमम तुम्ही सॉल्व केले. तुम्हाला ते सॉल्व केव्हा झाले? ज्यावेळेस तुम्ही लेक्चर 1 लेक्चर 2 चा कन्सेप्ट क्लिअर केला. ओके, आजचं पण लेक्चर प्रॉब्लेम बेस आहे. मॅक्सिमम कन्सेप्ट यामध्ये काय आज आपण शिकवणार नाहीये, कारण तो कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ओके, चला मग एकदा आपण रिवाइज करूया. होमोजिनियस कंबाईन इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 बोलत राहायचं. नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशन बोला बोला ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. कंबाईन इक्वेशन सर्वांना माहिती आहे, u इंटू v इक्वल टू 0 और L1 इंटू L2 इक्वल टू 0. म्हणजे दोन लाईनची लेफ्ट साईडचं इक्वेशन इज इक्वल टू 0 जे एक्सप्लेन केलं मी. त्यानंतर आपण बघितलं सर, जर दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बोला तुम्ही, इफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स इज ॲट ओरिजिन देन देअर कंबाईन इक्वेशन इज नथिंग बट युअर होमोजिनियस कंबाईन इक्वेशन. अँड इफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स, जर दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा ओरिजिन नसेल तर त्या दोन लाईनचं येणारं जे कंबाईन इक्वेशन आहे ते काय असणार? नॉन होमोजिनियस. आपण होमोजिनियसचा A to Z कन्सेप्ट बघितला. आय मीन टॅन थीटा m1 प्लस m2 m1 इंटू m2 m1 मायनस m2, कंडिशन फॉर परपेंडिक्युलर, कंडिशन फॉर पॅरलल अँड ऑक्झिलरी इक्वेशन. आज आपल्याला नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशनसाठी लागणारे फॉर्म्युलीज बघायचे आहेत. मी आधीच बोललो ह्यामध्ये फक्त थोडा चेंज असणार. बाकीचा जो कन्सेप्ट आहे तो मागच्या लेक्चरचा बेसवरचा कन्सेप्ट आहे. बघा मग सर, आपला नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशन ax स्क्वेअर बोलत राहा प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. ओके, मग आहे तसेच फॉर्म्युलीज फ्रॉम होमोजिनियस कंबाईन इक्वेशन आपल्याला आज आत्ता लिहायची आहेत. कोणत्या कॉन्सेप्टमध्ये? नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशन. लेट अस कन्सिडर सर युअर x ॲक्सिस, युअर y ॲक्सिस, युअर फर्स्ट लाईन अँड युअर सेकंड लाईन अँड देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा ओरिजिन नाहीये, म्हणून तर त्यांचं जे कंबाईन इक्वेशन आहे ते काय आलं? नॉन होमोजिनियस. नॉन होमोजिनियसचा कन्सेप्ट मी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं एक्सप्लेन केलेला आहे. मागचे लेक्चर्स बघून घ्या. आता मग सर बघा ना, आता या दोन लाईन, सपोज ही लाईन 1 अँड लाईन 2, इफ वी हॅव टू फाइंड द अँगल बिटवीन देम, ऑफकोर्स ॲक्यूट अँगल बिटवीन देम. बाय डिफॉल्ट आपण कोणता अँगल फाइंड करतो? ॲक्यूट अँगल फाइंड करतो. मग सर या दोन लाईन मधला अँगल आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपला मागचाच फॉर्म्युला यूज करायचा. टॅन थीटा इक्वल टू बोलत राहा मॉड ऑफ 2 रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. काहीच चेंज नाहीये, काहीच नाहीये. काही ना प्रश्न पडला असेल का बरं सर चेंज का नाहीये? अरे होमोजिनियस कंबाईन इक्वेशन काय होतं? इथपर्यंत, बरोबर ना? होमोजिनियस कंबाईन इक्वेशन साठी फॉर्म्युला कोणता होता? अँगल फाइंड करायचा हा. ओके, मग या फॉर्म्युल्यामध्ये ए बी आणि एच आहे. बघा काय आहे? ए बी आणि एच. तो ए बी आणि एच इथं पण आहे बघा.
GFC या ठिकाणी आलेला नाहीये. इन शॉर्ट तो जो फॉर्म्युला होता होमोजिनियस कंबाईन इक्वेशन वरून अँगल फाईंड करायचा आहे दोन लाईन मधला, तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. आता काहींना सर आयडिया आली असेल, जर टॅन थीटा आपण तोच यूज करतोय मागच्या सारखा, तर बाकीचे पण फॉर्म्युलीज आपण तेच यूज करणार. चला मग बोला, m1 प्लस m2 बोलो बच्चा लोग कितना आएगा? अरे बोलो -2h/b. नेक्स्ट m1 इंटू m2 बोलत रहा a/b. व्हेरी गुड. पुढे बोला m1 मायनस m2 प्लस -2 रूट ऑफ h² मायनस ab अपॉन b. ते आता मी लिहित नाही या ठिकाणी. देन त्यानंतर कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाइन्स a प्लस b इक्वल टू 0. जर ह्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर कंडिशन कोणती आहे? ए ची आणि बी ची ॲडिशन किती पाहिजे? 0 पाहिजे. त्यानंतर लास्टला बघूया कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स. जर ह्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर कंडिशन कोणती आहे? अरे तीच होमोजिनियस सारखीच. बोला h² मायनस ab इक्वल टू 0. खतम. आता काहींना प्रश्न पडलाय, काहींच्या डोक्यात लगे हो सर डाऊट आला सर, होमोजिनियस कंबाईन इक्वेशन मध्ये तुम्ही शेवटचा एक फॉर्म्युला लिहून दिला होता, ऑक्झिलरी इक्वेशन. आजपासून लक्षात ठेवा, ऑक्झिलरी इक्वेशन हे फक्त होमोजिनियस वरूनच भेटतं. नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशन वरून ऑक्झिलरी इक्वेशन भेटत नाहीये. ओ माय गॉड, असं आहे का सर? ओके, गॉट इट. क्लिअर झालंय आम्हाला. परत सांगू, ऑक्झिलरी इक्वेशन हे कुठून भेटतंय? फ्रॉम होमोजिनियस कंबाईन इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशन वरून भेटत नाहीये. ठीक है, क्लियर. मतलब सर यहां पर ऑक्झिलरी इक्वेशन की बात आने वाली नहीं. गुड, वेरी गुड. चलो फिर फॉर्म्युली समानचे पार्ट आहेत. आता वेगळा कन्सेप्ट काय आहे सर? ज्यावेळेस तुम्ही एखादं इक्वेशन देणार, बघा समजून घ्या टॉपिक प्लीज. x² प्लस y² x² प्लस ह्या फॉर्मॅटमध्ये घेतो, सेम फॉर्मॅट घेतो. x² प्लस 4xy मायनस 3y² प्लस x मायनस y प्लस 1 इक्वल टू 0. ओके, हा जो मी कंबाईन इक्वेशन घेतलाय, कंबाईन इक्वेशन नाही सर, हा जो इक्वेशन घेतलाय, बघा बरं काय बोलतो मी, हा जो इक्वेशन मी घेतला, हा इक्वेशन नॉन होमोजिनियस आहे. कारण पॉवर 2 xy ची पॉवर 2 y ची पॉवर 2 x ची पॉवर 1 y ची पॉवर 1, इथे पॉवर काहीच नाही म्हणजे 0. म्हणजे प्रत्येक टर्म मध्ये पॉवर काय आहे? डिफरंट. म्हणून कोणता इक्वेशन? नॉन होमोजिनियस. ओके, आता मी या ठिकाणी काय म्हणणार की हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आहे. हे कशावरून? ओके, अरे हे जे इक्वेशन मी जे लिहिलं ते इक्वेशन दोन लाईन 1 आणि लाईन 2 चं कंबाईन इक्वेशनच आहे. ह्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशनच आहे. हे कशावरून? कशावरून म्हणजे प्रश्न पडला ना? काय नाही सर, लाईन 1चं इक्वेशन लाईन 2चं इक्वेशन सॉल्व केलंय, असा आन्सर आलाय. अरे हे आन्सर, हे जे मी लिहिलं इथं, हे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. हे कशावरून? सर काय म्हणतील, फाइंड देयर सेपरेट इक्वेशन. सेपरेट इक्वेशन फाइंड करेगा तो बहुत टाइम लग जाएगा. सेपरेट इक्वेशन फाइंड करू आपण ह्याचे, हा पण कन्सेप्ट बघूया. आता मला सांगायचं काय आहे की तुम्ही ह्याला बघून सांगू शकत नाही, या इक्वेशनला बघून तुम्ही सांगू शकत नाही की हे त्या दोन लाईनचे इक्वेशन आहे. कोणत्या दोन लाईन्स? अशा दोन लाईन्स ज्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन नाहीये. ठीक आहे, हे तुम्ही बोलले पण चुकीचे बोलले. कारण का सर? हे जर इक्वेशन दोन लाईन्सचं खरोखर इक्वेशन असेल, कंबाईन इक्वेशन, तर त्यांनी एक कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. असं आहे का?
त्यांनी एक कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. उगाच काही पण लिहून तुम्ही काही पण सांगू शकत नाहीये. कोण म्हणते कोणतं पण इक्वेशन लिहा नॉन होमोजिनियस आणि सांगून द्या नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशन ऑफ एनी टू लाइन्स. चालत नाही रे, नाही चलेगा. मग कंडिशन काय आहे? अरे कंडिशन अशी आहे, जर सर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली, बघा बरं काय बोललो मी, एखादं नॉन होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2, ओके, डिग्री 2 डिग्री 1, एखादा नॉन होमोजिनियस इक्वेशन हायेस्ट डिग्री 2 आहे त्याची, ओके, एखादा नॉन होमोजिनियस इक्वेशन हे 2 लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आहे. 2 लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आहे. हे कशावरून? सर जेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते, पण डिटर्मिनंट मध्ये नेमकं काय आहे लक्षात ठेवा, फास्ट मध्ये कॅप्चर करा. ए बी सी डायगोनल्स मध्ये घेतले काय, ABC एच जी एफ, ABC HGF, HGF देन HGF. ओके, सोपं आहे, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. डिटर्मिनंट इक्वल टू 0, ABC HGF, क्लिअर, फिनिश. ABC HGF. थोडक्यात ABC HGFच्या व्हॅल्यू टाकायच्या, त्या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं. त्या डिटर्मिनंटला सॉल्व केल्यानंतर अगर मेरा आंसर 0 आया, इफ आंसर इज 0, कोणाचं? डिटर्मिनंटचं, देन यू कॅन कन्क्लूड दॅट above इक्वेशन रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ 2 लाईन्स. ओके, तरच तुम्ही सांगू शकता की दिलेलं जे इक्वेशन आहे ते खरोखर त्या 2 लाईन्सचा आहे. अरे कोणत्या 2 लाईन्स? अशा 2 लाईन्स ज्या 2 लाईन्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन नाहीये. ओके, कळलं सर? आणि जर त्याची व्हॅल्यू, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही आली, तर मग काय? हे जे इक्वेशन आहे ते त्या 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन नाहीये. फिनिश, दॅट्स इट, ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, बोला मग चला, डिटर्मिनंट मध्ये काय असतंय? ABC HGF, फिर से बोलो, ABC HGF इक्वल टू 0. अगर आंसर 0 आया तो दिया हुआ इक्वेशन क्या रहेगा? कंबाइन इक्वेशन ऑफ दैट 2 लाइन्स म्हणजे कोणत्या लाइन्स? ज्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन नाहीये. आणि जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही आली तर मग समजून घ्यायचं नाही आली व्हॅल्यू डिटर्मिनंटची कोण 0, तर मग समजून घ्यायचं की दिलेलं इक्वेशन हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं कंबाईन इक्वेशन नाहीये. मग कोणतं असणार? मग ते तुमचं इलिप्स, हा इक्वेशन इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला, सर्कल यांच्यापैकी पण काही येऊ शकतं. ओके, म्हणून चेक करावं लागतं का? म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मे बी युअर सर्कल, इक्वेशन ऑफ सर्कल, इक्वेशन ऑफ हायपरबोला, इक्वेशन ऑफ पॅराबोला, और वी कॅन से कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स. या चौघांपैकी एक येऊ शकतं, नक्कीच येऊ शकतं, पण त्यांनी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. सर्कलसाठी, हायपरबोलासाठी, पॅराबोलासाठी वेगळी कंडिशन आहे जी मी तुमच्या कोनिक सेक्शनमध्ये शिकवणार आहे. बट राईट नाव पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स, हे इक्वेशन कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन्स आहे. हे कशावरून? तर त्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. लवकर या कंडिशनला लिहून घ्या, लिहा लवकर फास्ट. हे बेसिक सर्वांना माहीत असेल, ज्याला माहीत नाहीये लवकर लिहून घ्या. लिहिलंय? देन सर त्यानंतरचा मला एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, एक्स्ट्रा पॉईंट आहे की L1 आणि L2चा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन नाहीये. होमोजिनियस साठी, अरे होमोजिनियस कंबाईन इक्वेशन साठी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय होता? ओरिजिन होता. आता नॉन होमोजिनियस इक्वेशन साठी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा ओरिजिन नाहीये. तर त्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहितोय. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. डायरेक्ट फॉर्म्युला
त्याचा प्रूफ आपल्या बुकमध्ये आहे, बघून घ्या. ऑब्जेक्टिव्ह बुक्समध्ये नसेल, थेअरीच्या बुकमध्ये बघा. डिफरन्शिएट करावं लागतं. ओ माय गॉड, माहीत नाहीये, द्या सोडून. फक्त पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणाचं? त्या दोन लाईन्सचं ज्या ओरिजिन मधून पास झाल्या नाही आणि त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन मधून गेलेला नाहीये. ओके, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन खूप वेळ सांगितलं मी ते. चला लक्षात ठेवा एकदाच. एच एफ माइनस बी जी अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर. याद कर लो. मैं पूछेगा फिर से. एच एफ माइनस बी जी अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर. क्लियर? बोलो 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 बोलो. एच एफ माइनस बी जी अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर. हा झाला एक्स आणि वाय काय येईल? परत तेच खाली ए बी माइनस एच स्क्वायर. एवढं बरं झालं सर. आहे तसंच खाली आहे पलीकडे पण ए बी माइनस एच स्क्वायर. फिर यहाँ पर क्या है? यहाँ पर एच एफ है, यहाँ पर जी एफ. अरे सर जी एफ नहीं रे, जी एफ नहीं, अरे एफ नहीं, एफ जी एफ नहीं, जी एच माइनस ए एफ. जी एच लिखो अलग अलग. ओके, कलर डिफरेंट कलर. जी एच नॉट जी एफ, जी एच माइनस ए एफ अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर. इसको याद कर लो. डायरेक्ट तुम्ही कंबाईन इक्वेशन वरून, अरे दिलेल्या कंबाईन इक्वेशन वरून तुम्ही त्या दोन लाईनचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करू शकता युजिंग दी फॉर्म्युला एच एफ माइनस बी जी अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर कॉमा जी एच माइनस ए एफ अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर. सर तुमने सही बोला, एकदम परफेक्ट बोला. वैसा तुमको भी बोलना है. ओके ओके ओके. चला मंग सर याद कर लो, उसको लिख लो. ए बी सी या जी एफ इक्वल टू 0. अगर आंसर 0 आया तो दिया हुआ इक्वेशन क्या रहेगा? पेयर ऑफ स्ट्रेट लाइन का कंबाइन इक्वेशन रहेगा. अगर नहीं आया तो फिर नहीं रहेगा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन में दम है सर, याद कर लो उसको. एच एफ माइनस बी जी अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर एंड जी. अरे सर तुमने तो मिटा दिया उसको. याद करो एच एफ माइनस बी जी अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर. याद करो कॉमा जी एफ नहीं, जी एच माइनस ए एफ अपॉन ए बी माइनस एच स्क्वायर. चलो फिर सर अभी क्वेश्चन स्टार्ट करेगा. क्वेश्चन खत्म, कुछ भी नहीं है, इतना ही टॉपिक है. आता या बेसवरचे क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. मी कमी सॉल्व करणार, जास्त तुम्ही करणार सॉल्व. चला मग क्वेश्चन नंबर 1. शो दैट. क्वेश्चन नंबर 1. शो दैट एक्स स्क्वायर माइनस 6xy. टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन घेतोय. प्लस 5y स्क्वायर प्लस 10x. सर तुम्हाला एक्झाम्पल पाठ झाले? अरे तेच केलंय आपण गेल्या 10 वर्षापासून. 14y आयडिया आली प्लस 9 इक्वल टू 0. आय रिपीट एक्स स्क्वायर माइनस 6xy प्लस 5y स्क्वायर प्लस 10x प्लस 14y माइनस 14y प्लस 9 इक्वल टू 0. रिप्रेजेंट पेयर ऑफ लाइन्स. ऑफ कोर्स कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स. ऑफ कोर्स कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स. देन अगर वो कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स है तो आगे पूछा है देन फाइंड एंगल बिटवीन देम and also find point of intersection. खत्म. also find point of intersection. हे दोन क्वेश्चन सॉल्व केव्हा होतील? आधी तुम्हाला चेक करावं लागेल की खरोखर ते दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन आहे की नाही आहे. चेक कसं करणार? अरे आपली वाली कंडिशन, अरे कोणती कंडिशन? अरे सर ती अरे कोणती कंडिशन? ए बी सी एच जी एफ डिटर्मिनंट इक्वल टू 0. फिर लिखो यहाँ पर. हे सगळ्यांना माहिती आहे स्टार्ट कसं करायचं ते तुम्ही घरी लिहा थेअरीमध्ये. ओके ओके डायरेक्ट लिहितो. वी नो द कंडिशन फॉर पेयर ऑफ स्ट्रेट लाईन ए बी सी एच जी एफ
चलो फिर सर, रिप्लेस ए, रिप्लेस बी, सी, एच, जी, एफ. बोलो ए कितना. आता लहान मुलांचा खेळ आहे रे, तुम्ही सांगितलेलं आहे. बोलो ए कितना आहे, A1, बी कितना आहे, B5, सी किती आहे 9. ओके, एच, जी, एफ, एच 2H इक्वल्स टू -6, H इक्वल्स टू -3, इधर ही -3 आएगा. जी, हा जी ना 2G, अरे हा 2, अरे ओके 2G ची व्हॅल्यू किती आहे 10. सो जी किती आएगा 5. एक्सप्लेन केलं मी त्याआधी. आणि एफ किती आहे -2F इक्वल्स टू कम्पेअर विथ नॉन स्टँडर्ड 2F इक्वल्स टू -14, F इक्वल टू -7, F इक्वल टू -7. ओके, हा डिटर्मिनंट सर्वांना सॉल्व करता येतो. आता मग काय करा, याची लेफ्ट साईड घ्या, सॉल्व करा. मी नाही करणार ते, टाइमपास किती होईल त्याच्यामध्ये. सॉल्व करू का 0. ओके, डिटर्मिनंटचा कन्सेप्ट खूप वेळेस घेतलेला आहे. त्याचा आन्सर 100% नाही तर 1,00,000% काय येणार, 0च येणार. तुम्ही ते सॉल्व करून बघा, क्लिअर आ जाएगा, काही अडचण नाही. त्यानंतर सर आता मग मी या ठिकाणी मेन्शन करणार, हेन्स गिवन इक्वेशन इज कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स. खत्म. फिर नेक्स्ट क्या पूछा है, फाइंड एंगल बिटवीन देम. कर लो फाइंड. tan थीटा इक्वल टू mod ऑफ 2√h² - ab अपॉन a + b. ओके, ए कितना है, ए इधर लाना, A1 आहे. ओके, b 5, h² कितना है -3 का स्क्वायर 9, -ab a इंटू b 5. बेसिक वेरी बेसिक इज नथिंग बट 2 इंटू 2. ओके, 4 आएंगे ना, 4 का स्क्वायर रूट 2 अपॉन 6. सो आंसर इज 2/3. देयरफॉर थीटा इज नथिंग बट tan इनवर्स ऑफ 2/3. मी कॅल्क्युलेशन खूप फास्ट केले, तुम्ही ते चेक करून घ्या. आला अँगल. कॅन यू फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. अरे यस सर, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करेगा. फॉर्मूला पता होना चाहिए. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू लाइन्स इज नथिंग बट, बोलो HF - BG अपॉन AB - h², कॉमा बोला GF नाही तर GH - AF अपॉन AB - h². टाका मग, चला फॉर्म्युलीज मध्ये व्हॅल्यू टाका इथं. बोलो ये क्या आएगा, डायरेक्ट करना बघा मी आता. AB - h². एक काम करा ना सर, AB च्या व्हॅल्यू, हा A लिहिला मी, हा B, हा C, H G F टाका मग. चला G मल्टीप्लिकेशन HF कितना है, H और F 21 ना, माइनस BG, B और G 25 अपॉन AB, A कितना है 1, B 5, AB - h², H - 3 का स्क्वायर 9. खत्म. ये भी नीचे क्या आएगा 5 - 9. सारखा येईल ना. अरे सारखा येईल ना, काही मंदबुद्धी त्याला सॉल्व करत बसतील. अरे ही व्हॅल्यू सारखी आहे ना. हाँ असं आहे ते, AB - h². देन यहाँ पर क्या है GH, G कितना है, G कितना है 5, GH H -15 माइनस AF, A आणि F, AF -7 चेक करूँगा. सो ये आएगा तुम्हारा -4 बाय -4. आई थिंक ये आएगा तुम्हारा 8 -8 ना, -8 अपॉन -4 आ गया आंसर 1. आई थिंक 1,2 चेक करून बघा, बेसिक कॅल्क्युलेशन आहे. आलं आन्सर. अरे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन क्या आया 1,2. एंगल tan इनवर्स ऑफ 2/3. खतम. हा क्वेश्चन थेरीमध्ये CET मध्ये आलेले आहेत, येऊ शकतात. झालं मग सर, एक क्वेश्चन मी सॉल्व केलंय, 4 असे होमवर्क देणार. काहीच नाही त्याच्यामध्ये, कुछ भी नहीं है. सिर्फ डिटर्मिनंट को अच्छे से सॉल्व करना है. को म्हणेल सर तुम्ही त्याला सॉल्व करून नाही दिलं बरं का. मी सॉल्व करून दिलं असतं तर तुमच्यामधलेच 70 to 80% मुलांना बोर झालं असतं, म्हणून मी डायरेक्ट आन्सर लिहून टाकलाय. ओके, चला मग पुढचा क्वेश्चन. या बेसवरचे क्वेश्चन्स
मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. आता पुढचा क्वेश्चन घ्या, चला थोडा वेगळा क्वेश्चनचा पॅटर्न. क्वेश्चन नंबर 2, इसको लिख लो अच्छी तरह से. मी म्हटलो होतो आधीचे लेक्चर्स एकदम परफेक्ट बघा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेस ऑन नॉन होमोजीनियस कंबाइन इक्वेशन. अभी थोड़ा अलग, हा ओके, थोड़ा सा अलग क्वेश्चन लिखो. फाइंड, क्वेश्चन नंबर 2 लिहून घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इफ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इफ 2x² plus 4xy, let me check, 2x² plus 4xy minus the py² plus 4x, okay, plus a qy plus 1 equal to 0. एकदा चेक करू द्या. 2x² plus 4xy minus py² plus 4x plus minus qy बोला ना यहाँ पर, प्लस, ओके, plus 1 equal to 0. ओके, represent pair of perpendicular lines. कोणत्या लाइन्स? परपेंडिकुलर लाइन्स. खत्म. देन उसके बाद पूछा है फाइंड एंगल बिटवीन देम एंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि अँगल हे तुम्ही सॉल्व करा. जे फॉर्म्युलीजमध्ये आहे, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं आहे तसंच करा, मग तुम्ही ते सॉल्व. आता एक क्वेश्चन, हे पुढचं तुम्ही सॉल्व करणार, पण हा क्वेश्चन मला सॉल्व करू द्या. त्यांनी काय विचारलंय? फाइंड पी अँड क्यू. पी अँड क्यू फाइंड करायचा आहे. कोणता? हा पी आणि हा क्यू. बट त्यांनी काय सांगितलंय की दिलेलं इक्वेशन काय आहे? पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं. कोणतं इक्वेशन आहे? कंबाईन इक्वेशन. पण त्या दोन लाईन्स कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. हां, अरे त्या दोन लाईन्स कंबाईन इक्वेशन, त्या दोन लाईन्सचं जे कंबाईन इक्वेशन दिलंय ते कंबाईन इक्वेशन त्यांनी दिलंय, पण त्या दोन लाईन्स एकमेकांना कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर. ओके, म्हणजे त्यांनी ही हिंट दिली, परपेंडिक्युलर लाइन्स आहेत. मग कंडीशन फॉर परपेंडिक्युलर, अरे बोलो बच्चा लोग, कंडीशन फॉर परपेंडिक्युलर क्या है? स्मॉल a प्लस स्मॉल b इक्वल टू 0. खतम. म्हणजे आता तुम्हाला आयडिया आला असेल, दोन कंडिशन यूज करणार. एक कंडिशन फॉर परपेंडिक्युलरची म्हणजे a प्लस b इक्वल टू 0, आणि दुसरी कंडिशन कोणती? डिटर्मिनंट इक्वल टू 0. हां, अरे डिटर्मिनंट इक्वल टू 0, a b c या g f. दोन कंडिशनवरून दोन अननोन भेटणार, टॉपिक फिनिश. पण दुसरी कंडिशन तुम्हाला घ्यावी लागणार, कारण त्यांनी मेन्शन केलंय रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाइन्स. ठीक आहे, परपेंडिक्युलर आहे पण त्या लाइन्स कशा आहेत? पेअर ऑफ लाइन्स. ओके, झालं. मग दोन कंडिशन यूज करा. चलो फिर सर, पहले क्या करेगा? ए बी सी एच जी फाइंड करा. ए कितना है? 2, बी कितना है? -p, सी किती आहे? 1, h 2h, ओके, 2g 2f q/2, ओके, 2f ची व्हॅल्यू. देन फर्स्ट गिवन क्या है? लाइन्स आर, अरे बोलो, लाइन्स आर परपेंडिक्युलर. इफ लाइन्स आर परपेंडिक्युलर then a plus b equal to 0, replace a, 2, replace b, minus p equal to 0, so 2 equal to p. Simply here we can say p is nothing but 2. p आ गया, p का आंसर आ गया, फिनिश. अब क्या बचा? q. एक काम करो, p को उठाओ, यहाँ पर पुट कर दो. हे लक्षात ठेवा, p ला उचला, आलेली व्हॅल्यू जी आहे p ची उचला, या ठिकाणी ठेवा. फिर तुम्हारा b क्या आएगा? रे बोलो, b इज नथिंग बट माइनस आहे तसाच 2. b की वैल्यू आई -2. ओके, नाउ सेकंड कंडीशन वी हैव टू यूज ओवर हियर, दैट इज abc hgf equal to 0, because given equation is nothing but
the combined equation of two lines. That's why here we have to use that condition ABC HGF HGF. Replace respective values. चला बरं रिप्लेस करा. 0 सोबत मी आता इक्वेट करणार आहे. अरे 0 सोबत मला इक्वेट करावंच लागणार कारण त्यांनी दिलंय तसं रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स म्हणून मी 0 सोबत इक्वेट केलंय. ओके झालं. ABC बोलो ए कितना है 2 B -2 C 1 HGF H 2 G 2 F HGF झालं ना HG F कितना है Q/2 Q/2 Q/2. आता या डिटर्मिनंटला तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. मी त्याला फास्टमध्ये सॉल्व करतोय युजिंग दी प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. 2 कॉमन घ्या बरं. चला इथून तुम्ही त्याला व्यवस्थित सॉल्व करा. मैं डायरेक्ट सॉल्व करतोय. 2 कॉमन घ्या. 2 बाहर आ गया. अंदर क्या बचेगा 1 1 1. ठीक है. यहाँ से भी 2 कॉमन ले लो फ्रॉम सेकेंड रो. टेक 2 कॉमन. तो 2 हा 2 का विजल 4. मैं डायरेक्ट करतोय रे. और ये आएगा तुम्हारा Q सॉरी Q/4. ओके देन बस. अरे ये कितना था C किती आहे 1 बरोबर आहे. ठीक है करा बरं सॉल्व. चला आता ये 4 क्या बन जाएगा 0 बन जाएगा. सॉल्व दैट 1 इंटू ब्रैकेट -1 माइनस Q²/60 माइनस Q²/8 -1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू Q/4. समजेल तुम्हाला बघा मी काय केलं आहे +1 इंटू ब्रॅकेट डायरेक्ट केलं मी ते आता Q/2 आणि हा -(+2) = 0. सो सिम्प्लिफाइड -1 Q²/8 माइनस ये कितना आएगा Q/2 1 माइनस Q/2 प्लस Q/2 प्लस 2 = 0. सो माइनस से मल्टीप्लाई करो माइनस माइनस ये क्या हो जाएगा प्लस. ओके सो सिम्प्लीफाइड -1 -2 -2 +2 विल गेट कैंसल. सो and Q/2 is nothing but your Q. बेसिक है हाफ प्लस हाफ 1 Q माइनस Q²/8 प्लस Q = 0. 8 ने मल्टीप्लाई करा 8Q Q कॉमन घ्या घेतला -Q + 8 = 0. सो Q की वैल्यू क्या आई एक 0 आई. वेरी गुड. Q = 0 and -Q + 8 = 0 म्हणजे Q = 8. खतम. These are the two values of Q. पण मी या ठिकाणी Q ला कॉमन घेतलं इथून बरं का. Q ला कॉमन घेतलं म्हणून तर Q चे 2 व्हॅल्यू आल्या. काही लोकांना डायरेक्ट Q ला पलीकडे पाठवून Q कॅन्सल केला असता. ती मॅथमॅटिक्समध्ये मेथड नाही आहे. रॉन्ग मेथड आहे ती. ओके Q च्या व्हॅल्यू झाल्या 0 आणि 8. खतम. Q मिल गया. कुछ भी नहीं था. ओनली कैलकुलेशन बेसिक कैलकुलेशन. व्यवस्थित सॉल्व करा. फक्त ABC HGF टाका. हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. रेडीमेड लिहून कॉपी करू नका इडियट. तुम्ही सॉल्व करा त्याला. नेक्स्ट कॅन यू फाइंड अँगल बिटवीन देम. यस सर. tan theta = mod of 2 √h² - ab upon a + b and their point of intersection. Why not sir? Sure sir. कैसा फाइंड करेगा सर बोलो फॉर्मूला बोलो. AB अरे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा शॉर्टकट फॉर्मूला HF - BG अपॉन AB - H², GF नाही तर GH - AF अपॉन AB - H². याद कर लो उसको. याद. खत्म हो गया टॉपिक. क्वेश्चन नंबर 2. या बेसवरचे सेम क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क देणार आहेत. आता जर मी या ठिकाणी थोडा चेंज करतो. क्वेश्चन मी प्रॉपर सॉल्व नाही करणार. प्लीज क्वेश्चन मी सॉल्व नाही करणार. ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही तेवढे हुशार आहात रे म्हणून मी डेअरिंग करतोय. मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके मग या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये मी थोडा चेंज करतो. आता रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर होतं ना मी काय करणार रिप्रेझेंट पेअर ऑफ पॅरलल. बाकी सब कुछ सेम आएगा. अरे ABC वही रहेगा ना. ओके हाँ आता ह्या लाइन्स कशा आहेत पॅरलल. सो ABC HGF फाइंड केलं. नाउ गिवन लाइन्स आर पॅरलल. ओके सो यूज कंडिशन फॉर परपेंडिक्युलर. इडियट. यूज कंडिशन फॉर पॅरलल. बोलो
एच स्क्वायर माइनस ए बी इक्वल टू 0। अरे सर एच कितना है, रिप्लेस करो, एच कितना है बोलो फिर, चलो 2 का स्क्वायर 4, ए कितना है 2, बी कितना है माइनस पी इक्वल टू 0, खत्म। यू विल हॅव द व्हॅल्यू ऑफ पी, मग पी भेटणार, टाकणार, बी भेटणार, टाका इथं, सेम त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचंय, फक्त या ठिकाणी कंडिशन फॉर पॅरलल होती, मागच्या क्वेश्चन मध्ये कंडिशन फॉर परपेंडिक्युलर होती। असे सेम क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये भेटणार, 7 to 8 क्वेश्चन्स याच बेसवरती आहे। पण सर तुम्ही इथं फक्त एकच क्वेश्चन घेतला, हा ही तर आपली खासियत आहे। मॅथमॅटिक्स ची भीती तुमची केव्हा जाणार, ज्या वेळेस तुम्ही स्वतःहून मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करणार, स्वतःहून। मी तुम्हाला A to Z टेक्स्टबुक मधले क्वेश्चन लाईन टू लाईन, डॉट, कॉमा, फुल स्टॉप, सिन्स वी नो दॅट, सिन्स यू नो दॅट, हे सर्व लिहून पण देऊ शकतो, पण त्याला काहीच अर्थ नाहीये। तुम्ही स्वतःहून ट्राय करा, हो गया, समझ में आया? इफ यू आर परपेंडिकुलर then here use condition for perpendicular, if you are parallel then here use condition for parallel। before that you should know the basic concept of parallel and perpendicular, I mean a plus b equal to 0 and h square minus ab equal to 0, topic finish। 2 क्वेश्चन घेतले, होमवर्क देणार आहे मी शेवटी, पण आता नाही। डिटर्मिनंट मी शॉर्टकट मेथडने फास्टमध्ये सॉल्व्ह केलं, त्याला कॉमन वगैरे घेऊन, तुम्ही ते बघून घ्या। आता तुमच्या रेग्युलर मेथडने पण तुम्ही डिटर्मिनंटला सॉल्व्ह करू शकता। 100% क्यूच्या 2 व्हॅल्यूज तेच येणार जे माझ्या आल्या होत्या, क्यू इक्वल टू 0 अँड क्यू इक्वल टू 8। ओके, नाव We'll start next concept. Yes, सर थोडं थांबा ना, तो रिलॅक्स। का बघितलं आतापर्यंत, काय वेगळं बघितलं? काहीच नहीं सर, कुछ भी नहीं देखा अपन ने। अरे कुछ अलग नहीं देखा, जो चल रहा था उसी को कंटिन्यू किया, सिर्फ थोड़ा नाम चेंज कर दिया। नॉन होमोजीनियस कंबाइन इक्वेशन, फॉर्मूलीज तो वही थे, सिर्फ उसकी कंडीशन क्या थी, ए बी सी एच जी एफ इक्वल टू 0, फिनिश। पुढचा एक क्वेश्चन, पॅटर्न चेंज करतोय पण हाच क्वेश्चन आहे आता। नाव आता आपण सेपरेट इक्वेशन फाइंड करूया। क्वेश्चन नंबर 3, मी फक्त पॅटर्न लिहितोय, फाइंड सेपरेट इक्वेशन फॉर द फॉलोइंग कंबाइन इक्वेशन, फॉर द फॉलोइंग कंबाइन इक्वेशन। सेपरेट इक्वेशन फाइंड करायची मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे, स्टेप्स बोला बघू। होमोजिनियस ठीक आहे, जरी होमोजिनियस साठी असेल आपण त्याला इथं यूज करणार आहोत थोडा चेंज करून, बोला मग चला। सेपरेट इक्वेशन फाइंड करण्याच्या स्टेप्स बघा बरं, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण, आय थिंक लेक्चर नंबर 2 मध्ये। बोला, फर्स्ट स्टेप, put y equal to mx, take x square common, make it 0, we will have a quadratic equation in terms of m। then solve that quadratic equation, we will have the 2 values of m, that is m1 and m2। m1 कहाँ से आया, प्लस से आया, m2 माइनस से आया, m1 मिल गया, m2 मिल गया, फिर क्या किया, उसको पुट करा, किधर पुट करा सर, अरे y equal to m1x and y equal to m2x, टॉपिक फिनिश। जे तुमचा पाठ झालेला आहे तोच कॉन्सेप्ट इधर यूज करायचा है। मैं तो सिर्फ तुमको एक ही क्वेश्चन पढ़ाएगा रे, अरे टेक्स्टबुक में ये सेम बेस पे आई थिंक 5 क्वेश्चन आहेत टेक्स्टबुक मध्ये, मी एकच क्वेश्चन, बाकीचे 4 तुम्ही। कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे म्हणून मी डेअरिंग करतोय, 1 मी 4 तुम्ही। कोणते सर नाही, 4 तुम्ही आम्ही 1, चालणार नाही। ओके चला, हा कंबाइन इक्वेशन लिखो, 8x माइनस, लिहा बरं, 1 मिनिट हा क्वेश्चन बघतो मी। 8x माइनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
गडबड नाही होणी चाहिए, तो नॉन होमोजिनियस कंबाईन इक्वेशनच पाहिजे, म्हणून बघावं लागतंय कोणते. अच्छा असं आहे का, ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0, खतम. पण एक मी बाकी 4 तुम्ही. ओके काजिए, देखो क्या करेगा, कुछ नाही, एकदम शॉर्ट मध्ये फास्ट. हे एक क्वेश्चन मी बाकी 4 तुम्ही होमवर्क. मग आजचा आपला टॉपिक फिनिश, आजचा आपला आय थिंक टॉपिक फिनिश, लेक्चर फिनिश. क्या करने का सर, जो सेम है x-1 उसको कैपिटल x ले लो. x -1 होता, कैपिटल x घेतला, पुढे बोला कोण आहे स्मॉल y-3, उसको क्या बोलेगा कैपिटल y, खत्म, फिनिश. ओके ऐसा ही का. रिप्लेस बोलो ये क्या आएगा, 8x² प्लस 10xy. अरे देखो xy कैपिटल लिखा है मैंने, प्लस 3y² इक्वल टू 0. कम म्हणता है ओ माय गॉड सर, अरे वो दिखाई दे रहा है. अरे क्या दिखाई दे रहा है, अरे वही दिखाई दे रहा है. अरे क्या वही, अरे होमोजीनियस कंबाइन. ओ माय गॉड, क्या बोला क्या बोला क्या बोला, होमोजीनियस कंबाईन इक्वेशन. पॉवर 2 xy ची मिळून पॉवर 2, y ची पॉवर 2, सर्वीकडे पॉवर 2 2 2. तो कोणता जीनियस, होमोजीनियस. सबको पता है पुट y इक्वल टू mx, है ना. स्टेप्स, अरे स्टेप्स, होमोजीनियस वरून सेपरेट इक्वेशन फाइंड करायचे स्टेप्स. फक्त त्या ठिकाणी स्मॉल y, मागच्या लेक्चर मध्ये सेपरेट इक्वेशन फाइंड करताना मी काय बोललो होतो, पुट स्मॉल y इक्वल टू स्मॉल mx, स्मॉल y इक्वल टू स्मॉल mx. यहाँ पर क्या बोलेगा, बोलो कैपिटल Y इक्वल टू कैपिटल mx, खत्म. सो पुट y इक्वल टू mx, खत्म. सबको पता है 8x² आहे, तसाच ज्या ठिकाणी y त्या ठिकाणी mx. मग हा x आहे तसाच 10x रे, y ची व्हॅल्यू mx, x तो x हा x² प्लस 3 y ची व्हॅल्यू mx चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर m² x². सबको पता है x², कम. ओ माय गॉड सर, x² कॉमन ले लिया उसको बाहर, एंड देन मेक इट 0, फिनिश. 0 कर दिया मैंने उसको, 2-3 स्टेप कमी केले. अच्छा से लिखो फिर 3m² प्लस 10m प्लस 8 इक्वल टू 0. ये क्या है बोलो, क्या है, क्वाड्रेटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ कैपिटल m. डायरेक्ट फॅक्टर्स पडा, m च्या किती व्हॅल्यू भेटणार, 2. लिहा मग 24 ना. मग आता काय येईल, 3m² प्लस 6m कॅपिटल आहे. अरे सर सवय लागली ती स्मॉल लिहिण्याची. प्लस 4m प्लस 8, क्या किया रे, उन दोनों का नंबर का मल्टीप्लिकेशन, 8 3 24. ओके, एंड देन देयर एडिशन 10, 6 4 24, फिनिश. टेक 3m कॉमन, ये बच्चा भी करेगा सॉल्व. 3m कॉमन, ये अंदर क्या आएगा, m प्लस 2. टेक 4 कॉमन, अंदर क्या आएगा, m प्लस 2 कैपिटल है सर इक्वल टू 0. सो m प्लस 2, सो m की वैल्यू कितनी आएगी, -2. 3m प्लस 8, 3m प्लस 4, सो m कितना आएगा, -4/3, खत्म. इसको बोलो m1, इसको बोलो m2. हे मी खूप वेळेस घेतलेला आहे. हाउ टू सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन यूजिंग फॉर्मूला मेथड, यूजिंग डायरेक्ट फैक्टराइजेशन मेथड. यू शुड नो दैट. m1 फाइंड किया, m2 फाइंड किया, क्या करेगा, उठा उसको, पुट इन y इक्वल टू m1x एंड y इक्वल टू m2x. सर क्या चल रहा है, अरे क्या चल रहा है, अरे वही चल रहा है, कैपिटल Y कैपिटल X. वो नहीं चल रहा है, कैपिटल Y और कैपिटल X चल रहा है. अरे y इक्वल टू m1x, y इक्वल टू m2x. आता y नाही राहिला, y रिप्लेस करा, x रिप्लेस करा, कारण y कॅपिटल X पिक्चर मध्ये. अरे कॅपिटल, अरे किती वेळेस सांगू, कॅपिटल X कॅपिटल Y पिक्चर मध्ये नव्हता, म्हणून मी काय केलंय, रिप्लेस कैपिटल Y कैपिटल X एंड कैपिटल M. बोलो कैपिटल Y कितना है, अरे कैपिटल y-3, m1 कितना आया, -2. कैपिटल X कितना आ रहा है, अरे x-1, खत्म. सॉल्व करेगा y-3 -2x
प्लस 2 सिंप्लीफाइड 2x प्लस y माइनस 5 इक्वल टू 0, बात खत्म. टॉप. ओ माय गॉड, ये तो L1 का इक्वेशन है. अरे L1 का इक्वेशन है, मगर L1 कहाँ से पास हो रही है? ओरिजिन में से पास नहीं हो रही है, बिकॉज ऑफ सेपरेट वाला कांस्टेंट. अरे व्हाट मैटर्स? बेसिक मैटर्स. फिनिश. y माइनस 3, m2 क्या है बोलो? m2, अरे सर हम सॉल्व करेगा. ठीक आहे, करा मग, तुम्ही सॉल्व करा त्याला. x मी पण करतो. हे काय आएगा? 3y मायनस 9 मायनस 4x प्लस 4, डायरेक्ट केलं मी त्या इकडे आणून त्याला. सो 4x प्लस 3y कॅल्क्युलेशन तुम्ही करा रे, ते बघून घ्या काय येईल. सो इसका आंसर आया 4x प्लस 3y माइनस 13 इक्वल टू 0. ए L2 हा L1 हा L2 इज नथिंग बट युअर सेपरेट इक्वेशन्स. शॉर्टकट पण मी सांगणार आहे, पण ही रेग्युलर मेथड तुम्हाला कळाली पाहिजे. थेरीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, ऑब्जेक्टिव्हमध्ये ऑफकोर्स क्वेश्चन्स आलेले आहेत, पण त्याला आपण शॉर्टकट मेथडने सॉल्व करणार. डन. कुछ भी नहीं था. मैं बोला था लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 कन्सेप्ट बेस आहे. पुढचे लेक्चर्स मध्ये मी जे एक्झाम्पल घेणार आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. डन. हो. फिनिश.